नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. साक्री गावच्या नागरिकांचे पंचायत समिती दिग्रससमोर पाणी समस्येकरिता उपोषण सुरू. शेकडो महिला व पुरुषांचे भर उन्हात उपोषण आहे सुरू. दिग्रस तालुक्यातील साक्री गावाला पाणी द्या या मागणीकरिता आज दिनांक 29 मे रोजी साक्री गावचे शेकडो महिला व पुरुषांचे भर उन्हात उपोषण सुरू आहे. साक्री या गावी हर घर जल मिशन योजना फक्त कागदावरच असल्याने साक्री गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. महिलांना 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पाण्याचा तीव्र टंचाईमुळे शेती, रोजगार व शिक्षणावर परिणाम झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. साक्री गावामध्ये विहीर व पाण्याची टाकी बांधूनसुद्धा पाणी पुरवठा बंद आहे. प्रशासनाने वारंवार आश्वासन दिले खरे, पण काम मात्र शून्य असल्याने पाणी पुरवठा तात्काळ सुरू करा याकरिता ज्ञानेश्वर, गजानन व्यवहारे व इतर गावकरी यांनी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत गावामध्ये मुबलक पाणी मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केला. माझं नाव ज्ञानेश्वर गजानन व्यवहारे, राहणार साक्री, तालुका डिग्रस. आमच्या गावामध्ये पाण्याची समस्या असल्यामुळे आम्ही इथं उपोषणाला बसलेले आहोत. दोन निवेदन दिलेले आहेत, तरीसुद्धा आमच्या गावामध्ये पाणी आलेलं नव्हतं. आज त्यांनी सोडलं, पण ते सोडलं गावाच्या बाहेर. आज पाणी आलेलं आहे, पण आम्हाला नाही का ते पाणी तसंच आम्हाला पाहिजे नाही. आम्हाला घर योजना पाहिजे, घर योजना पाहिजे. जिथपर्यंत घरोघरी नळ येत नाही तिथपर्यंत आम्ही उपोषणाला राहील. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.